नाशिक तालुक्यामध्ये यंदा शेतकऱ्यांनी मका लागवडीवर अधिक भर दिलाय. यामुळे यंदा मका लागवडीचं क्षेत्र वाढलंय. मात्र मका पिकावर आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहावयास मिळतोय. याशिवाय पावसाच्या लहरीपणामुळे मका पिकाची हवी तशी वाढ झाली नसल्याचं पाहावयास मिळतंय. यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. शेतकऱ्यांचा कल मका लागवडीकडे करण्याकडे अधिक राहिलाय. तालुक्यात मका लागवडीचं क्षेत्र वाढलं. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं व कमी पावसावर मका पिकाची पेरणी करत पीक वाढीस लावले. परंतु आता मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव देखील वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांनी मका या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली असून या मका पिकावर सध्या लष्करी अळीनं मोठ्या प्रमाणात धुडगूस घातल्यामुळे शेतकरी चांगले चिंतेत सापडलेत. लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर लष्करी अळीचं मोठं संकट उभं ठाकलंय. कृषी विभागाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. या लष्करी अळीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याच्या महत्त्वपूर्ण सूचना करण्यात अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद.